येस. आलेत सर्वजण. ग्रेट. सर्वांनी सांगा व्हिडिओ आणि ऑडिओ माझा क्लिअर आहे का? ओके. ग्रेट. जेवण झालं का सर्वांचं? ओके. थँक्यू सो मच. चला, आलेत सर्वजण. कोणत्याही एका ध्यानात्मक आसनामध्ये बसायचे. साधी मांडी घालून बसलात तरीही चालेल. पाठ दुखत असेल, कंबर दुखत असेल, भिंतीला वगैरे टेकून बसलात तरीही चालेल. ओके. दोन्ही हाताची ध्यान मुद्रा. अंगठा आणि अंगठा शेजारचं बोट, दोन्ही बोटांची टोकं जोडलेली. दोन्ही हात मांडीवरती. खांदे, दंड, कोपर, मनगट ढिलं, सैल, रिलॅक्स. संपूर्ण हात खांद्यापासून ते हाताच्या बोटांपर्यंत ढिले करा. सैल सोडून द्या. संपूर्ण चेहरा, चेहऱ्याचे प्रत्येक स्नायू ढिले करा. सैल सोडून द्या. बंद डोळ्यांनी स्वतःचा सुंदर चेहरा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वतःचं सुंदर तेजस्वी रूप बंद डोळ्यांनी अनुभव करायचंय. आणि चेहऱ्याचे प्रत्येक अवयव ढिले, सैल, रिलॅक्स. त्रिवार ओंकार सर्वांनी एक साथ म्हणायचंय. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. अनुभव करायचे संपूर्ण चेहरा, चेहऱ्याचे प्रत्येक स्नायू, संपूर्ण शरीर डोक्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत ढिले करा. सैल सोडून द्या. रिलॅक्स. यानंतर ही स्थिती आपण सोडणार आहोत. दोन्ही दोन्ही हातांचे तळहात एकमेकांवरती घासायचे आहेत. जास्तीत जास्त ऊर्जा, उष्णता तयार करायची. आणि तयार झालेल्या ऊर्जेने अलगद संपूर्ण चेहरा व डोळ्याचे स्नायू हलकेसे मसाज करायचे. आणि हळूवार दोन्ही हातांच्या मधोमध अलगद दोन्ही डोळे ओपन करायचे. चेहऱ्यावरती एक छान गोड स्माइल ठेवायचे. थँक्यू सो मच. सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट तर्फे घेण्यात येणाऱ्या आजच्या डेमो सेशन मध्ये मी योग साधक सोनम तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. थँक्यू सो मच. ओके. ग्रेट. चलो स्टार्ट करूया सेशन. ओके. मी एक प्रश्न विचारणार आहे. सर्वांनी मनापासून व्यवस्थित उत्तर द्यायचंय. ओके. चालेल सर्वांना? ग्रेट. तर कोण कोण स्वतःवरती प्रेम करतं? मी म्हणून टाईप करून सांगायचंय चॅट बॉक्स मध्ये. ग्रेट. समीर सरांचा पहिला आलाय मी. ग्रेट. छान. येस मनापासून फील करून दिवसभरात तुम्ही किती वेळेस सांगता स्वतःला की मी स्वतःवरती प्रेम करते? ग्रेट. थँक्यू सो मच. येस. सर्वांनी कोणाचं प्रेम नाहीये स्वतःवरती सर्वांनी टाईप करून सांगायचंय खूप वेळा. ग्रेट. वाव. ग्रेट तनिष्का ताई. मोठा वाला मी म्हणजे खूप जास्त प्रेम करते. येस. ग्रेट. थँक्यू सो मच फॉर युअर रिस्पॉन्स. ग्रेट. येस. आणि दिवसभरात किती जण स्वतःला सांगतात? कोण कोण दिवसभरात सांगतं की मी सुंदर दिसते? काहीही असो. पिंपल आला असेल तरी सांगायचं मला सुंदर पिंपल आला आहे. चिडचिड करायची नाही. कशाला आला हा? ओके. येस. ग्रेट. छान. खूप छान. थँक्यू सो मच. ग्रेट. थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. ओके. चला, या इन्स्टिट्यूट बद्दल थोडक्यात मी माहिती देते. चालेल सर्वांना?
ओके, तुम्ही कुठे ऍडमिशन घेतलंय, कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये घेतलंय, त्याबद्दल थोडीशी माहिती देते. ओके. तर हे सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट पुणे यांच्यातर्फे हा वर्ग घेण्यात येतो. अशा प्रकारे आणखीन एक फॅट लॉसचा वर्ग पण घेण्यात येतो. त्यामध्ये 20 ते 25 हजार पेक्षा योग साधकांनी याचा लाभ घेतलेला आहे, फॅट लॉस वेट लॉसचा. ओके. आणि 2 ते 2.5 हजार पेक्षा जास्त साधकांनी फेस योगा सेशनचा पण लाभ घेऊन स्वतःला आणखी जास्त सुंदर, आपण सगळे सुंदर आहोत पण आणखी जास्त स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा चेंज झालेला आहे. ते तुम्ही एक्सपिरियन्स पण बघितले असतील सर्वांचे. ओके. आणि थोडक्यात माझ्याबद्दल माहिती, तुम्ही रोज 9:30ची बॅच कोणासोबत करणार आहात त्याबद्दलची थोडक्यात माहिती. ओके. मी सोनम, माझं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे. माझं योगाचं शिक्षण योगनगरी ऋषिकेश इथून मध्ये झाले आहे. मी इंटरनॅशनली सर्टिफाईड योगा टीचर आहे आणि इंटरनॅशनली सर्टिफाईड फेस योगा ट्रेनर देखील आहे. ओके. इनफ आहे. ग्रेट. येस. तर फेस योगा काय काय आहे, कोणाकोणाला माहिती, ह्या अगोदर ऐकलेलं आहे किंवा केलेलं आहे, असं कोण कोण आहे? सर्वांना माहिती आहे की थोडक्यात सांगू मी? चालेल सर्वांना सांगितलेलं? ओके. येस. येस, चालेल. ओके. फेस योगा काय आहे? तर ही एक नैसर्गिक पद्धत आहे. यामध्ये आपण कोणतंही केमिकल यूज करणार नाही, कोणतीही गोष्ट यूज करणार नाही. नैसर्गिक पद्धतीने वेगवेगळे आपण एक्सरसाइजेस शिकणार आहोत, वेगवेगळे मसाजेस घेणार आहोत. प्राणायामचं एक सेशन असणार आहे, त्राटक असणार आहे, हेड मसाज असणार आहे. असं पूर्ण 21 डेजची जर्नी असणार आहे. त्यामध्ये मसाज, वेगवेगळे मसाजेस असणार आहे, लिम्फॅटिक ड्रेनेज असणार आहे, कोलाजन बुस्टिंगचा एक मसाज असणार आहे. असे वेगवेगळे मसाजेस असणार आहे, ज्यामध्ये आपण कोणतंही केमिकल यूज करणार नाही, कोणतंही प्रोडक्ट आपण घेण्यासाठी कोणतंही सजेस्ट करत नाहीत. ओके. सर्व जे काही असेल ते पूर्ण नैसर्गिक पद्धतीने असणार आहे. त्या 21 डेज मध्ये एक आपण नॅचरल फेशियल देखील घेणार आहोत. ओके. येस. क्लिअर आहे सर्वांना? काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकतात, काही डाऊट असेल तर. ओके. लिम्फॅटिक ड्रेनेज आपण त्या मसाजमध्ये पूर्ण, ते जे सेशन असणार आहे पूर्ण अर्धा तासाचं, त्या सेशनमध्ये आपण पूर्ण ती माहिती देणार आहोत. लिम्फॅटिक ड्रेनेज काय असतात? लिम्फ नोड असतात आपले, त्या ठिकाणी टॉक्झिन साठलेले असतात, ते पूर्ण ड्रेन आउट होण्यासाठी मदत होते. ओके. असं लिम्फॅटिक ड्रेनेज मसाज असणार आहे. असे वेगवेगळे खूप सारे मसाजेस आहेत, त्राटक आहे, प्राणायाम असेल, पूर्ण 21 डेजची जर्नी असणार आहे. ओके. क्लिअर आहे? येस. ग्रेट. थँक्यू सो मच. ओके. तर आणखी काय प्रश्न असेल तर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात. ओके. मसाजने पिंपल्स येतात? मसाजने पिंपल्स येत नाहीत. आपण जे काही यूज करतो त्याने पिंपल्स येतात, मसाजने पिंपल्स बिलकुल येत नाहीत. मसाजसाठी आपण जे काही यूज करतो ते सूट होत नसेल तरच त्याने पिंपल्स येतात. ओके. क्लिअर आहे सर्वांना? ऑइल सिरम, मसाजसाठी ऑइल सिरम जे लागतं ते उद्या जे सेशन असणार आहे त्याच्या अगोदर आपली ग्रुपवरती इन्फॉर्मेशन येते, त्याच्या रिलेटेडचा मेसेज येतो. आणि फेस योगाच्या आपल्या 3 बॅचेस आहे. मॉर्निंगची 11:30ची एक बॅच आहे, दुपारी 3ची एक बॅच आहे आणि ही रात्रीची 9:30ची बॅच. त्या तिन्ही पैकी तुम्ही कोणतीही बॅच करू शकता तुमच्या वेळेनुसार. तुम्हाला आज 11:30ची करायची, उद्या तुम्हाला 11:30ची जमत नाहीये, तुम्हाला रात्रीची जमतीये, तर तुम्ही रात्रीची पण बॅच करू शकता. तिन्हीपैकी कोणतीही बॅच करू शकता. ओके. येस. क्लिअर आहे सर्वांना? चेहऱ्यावरती ओके, थोडस रिस्पॉन्स करा पूर्ण एनर्जीने. ओके. चालेल वंदना ताई, काही हरकत नाही. हो चालेल, फेस योगा कंटिन्यू केला तरीही चालतं. ओके. चलो आपण सेशन स्टार्ट करूयात. ताट बसायचे, पूर्ण सेशन होईपर्यंत ताट बसायचे. एक पाण्याचा छोटासा ग्लास सोबत ठेवायचा आहे. ओके. दिवसभर बॉडी हायड्रेट ठेवायची. रात्रीची वेळ आहे, छोटासा ग्लास ठेवला तरी चालेल, थोडं थोडं पाणी पित राहायचं. रात्रीचं वेळ आहे त्यामुळे थोडंसं कमी पाणी प्यायचं. ओके. चलो ताट बसायचंय. उजव्या हाताने डावा खांदा पूर्ण मानेपासून ते पूर्ण खांद्यापर्यंत प्रेस प्रेस करत करत खाली यायचंय. ओके. डोळे बंद करायचे आणि फील करायचे दिवसभराचा पूर्ण ताण तणाव संपूर्ण खांद्यावरून निघून जात आहे. 1, 2, 3, 4, 5,
6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स, रिलॅक्स, मान सेंटर. दीर्घ लांब श्वास आणि संपूर्ण खांदे ढिले, सैल, रिलॅक्स. यानंतर डाव्या हाताने संपूर्ण उजवा खांदा पूर्ण मानेपासून ते खांद्यापर्यंत थोडासा प्रेस प्रेस करत खांद्यापर्यंत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. दोन्ही हात खाली, संपूर्ण खांदे ढिले, सैल, रिलॅक्स. त्यानंतर काय करायचंय, दोन्ही हाताचे चंचू बनवायचे आणि दोन्ही हात खांद्यावरती. ओके, ताठ बसायचंय, पाठीचा कणा सरळ असला पाहिजे. बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी याची मदत होते. असं बसलं मी, असं बसून जर सर्व इन्स्ट्रक्शन दिले तर तुम्हाला आवडेल का? कॉन्फिडंट वाटतोय का याच्यामध्ये? नाही वाटत. त्यामुळे पूर्ण खांदे रिलॅक्स, व्यवस्थित असलं पाहिजे बॉडी पोश्चर. श्वास घेत दोन्ही हात वरच्या दिशेने, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, जास्तीत जास्त वरती स्ट्रेच करायचे. हाताचे आपले जे दंड आहेत ते कानाला चिटकवण्याचा प्रयत्न करायचा, टेकवण्याचा प्रयत्न. श्वास सोडत खाली. 10 काउंट पर्यंत करणार आहोत. करा सर्वांनी. 1, डोळे बंद करून फील करायचंय. 2, 3, 4, फील करायचे, संपूर्ण खांदे रिलॅक्स होत आहेत. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. दोन्ही हात खाली, डोळे बंद. एक दीर्घ लांब श्वास. श्वासासोबत संपूर्ण खांदे ढिले, सैल, रिलॅक्स. अलगद डोळे ओपन करायचे. या एक्सरसाइजेसनं काय होतं तर संपूर्ण खांद्यावरील ताण निघून जातो. ओके, सर्वांना जाणवत असेल आपले खांदे दुखतात. जेव्हा डोकं जड होतं तेव्हा खांदे दुखतात, मान दुखते. आणि ते स्ट्रेस, जे काही टेन्शन असेल ते आपल्या चेहऱ्यावरती इफेक्ट करतं, लगेच चेहऱ्यावरती आपल्या दिसतं. ओके, मग त्याने चेहऱ्यावरच्या फाईन लाईन्स वाढतात. त्यामुळे पूर्ण शरीर रिलॅक्स असलं पाहिजे. खांद्यावरती ताण आला की डोक्यावरती येतो, डोक्यावरचा तो पूर्ण चेहऱ्यावरती दिसतो. त्यामुळे पूर्ण खांदे आपण अगोदर रिलॅक्स केलेत. ओके, यानंतर काय करणार आहोत आपण, पूर्ण गळ्याचे व्यायाम घेणार आहोत. ज्यामध्ये काय होतं तर थायरॉइड ग्रंथीचं आरोग्य सुधारतं. मेन म्हणजे पूर्ण गळ्यावरचे फॅट्स कमी होतात. डबल चिन कमी होण्यासाठी. डबल चिन काय असते तर इथे आपली जी हनुवटी असते तिथे आणखी एक इथे छोटस फॅट जमा होतं आणि मग ती डबल चिन सारखं दिसतं इथे. ओके, तर त्यासाठी काय करायचंय, ताट बसायचे. दोन्ही हात आपले जे आहेत ते कॉलर बोन, आपलं हे कॉलर बोन असतं त्याच्या बरोबर खाली एकावरती एक टेकवायचे आणि थोडस प्रेशर द्यायचंय. चेहरा रिलॅक्स ठेवायचा, चेहऱ्यावरती कोणतंही टेन्शन ठेवायचं नाही. स्वतःला छान रिलॅक्स करण्यासाठी करतोय आपण. ओके, एक छानशी स्माइल ठेवायची चेहऱ्यावरती, थोडंसं प्रेशर द्यायचंय आणि इथली जी स्किन आहे आपली ती होल्ड करायची, थोडीशी खाली स्ट्रेच करायची. आणि काय करायचं, अगोदर सर्वांनी बघून घ्या. श्वास घेत घेत हनुवटी छताच्या दिशेने, आणि आपण पाऊट कसं करतो, पाऊट रिलीज, पाऊट रिलीज, किस करायचे सिलिंगला. ओके, चलो श्वास घेत वरती आणि वरती पाऊट करायचंय. 1, 2, चला सर्वांनी. 3, 4, संपूर्ण गळ्यावरती ताण जाणवत आहे, फील करायचे. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. अलगद श्वास घेत सेंटरला. दोन्ही हात तसेच ठेवायचे छातीवरतीच, कॉलर बोनच्या खाली. यानंतर मान आपली जी आहे ती डावीकडे टर्न करायची. डावीकडे टर्न आणि मग वरच्या दिशेने आणि मग पाऊट. 1, 2, 3, 4,
5, 6, 7, 8, feel the stretch. 9 आणि 10. रिलॅक्स. मान सेंटरला. त्यानंतर मान उजवीकडे टर्न करायचे आणि मग वरच्या दिशेने आणि पाऊट करायचे. संपूर्ण डाव्या बाजूवरती ताण जाणवत आहे, स्ट्रेच जाणवत आहे, फील करायचे. ओके. दोन्ही हात घट्ट होल्ड करून ठेवायचे. 2, 3. प्रेरणाताई मान सेंटरला घेऊ नका पुन्हा. ओके, वरच्याच दिशेने ठेवायची. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स, 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 रिलॅक्स. डोळे बंद. संपूर्ण गळ्यावरील ताण शरीराच्या बाहेर निघून जात आहे, अनुभव करायचे. रिलॅक्स. यानंतर पुन्हा दोन्ही हात छातीवरती. यानंतर काय करायचं, आपली जी जीभ आहे ती नाकाला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. आपलं मोटिव्ह टेकवणं नाहीये, पूर्ण गळ्याला ताण बसला पाहिजे, स्ट्रेच बसला पाहिजे. ओके, फक्त प्रयत्न करायचा, जास्तीत जास्त बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा. श्वास घेत घेत हनुवटी छताच्या दिशेने आणि अलगद जीभ काढून आपल्या नाकाला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, डायनामिक. 1, 2 या प्रकारे. ओके, 3, 4, 5. ज्यांना कोणाला गळ्यावरती स्ट्रेच ताण जाणवत नाही त्यांनी पुन्हा थोडेसे हात थोडेसे घट्ट होल्ड करा. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. अलगद मान सेंटरला. दोन्ही हात खाली, डोळे अलगद मिटलेले. एक दीर्घ लांब श्वास आणि संपूर्ण शरीर ढिलं, सैल, रिलॅक्स. अलगद डोळे ओपन करायचे. ओके, ग्रेट. सर्वांना स्ट्रेच जाणवला, गळ्यावरती ताण जाणवला? ग्रेट, थँक्यू, थँक्यू सो मच. यानंतर आपण काय करणार आहोत, ही आपली जी जॉ लाईन आहे, हनुवटी जॉ लाईन, ही शार्प करण्यासाठी वाव पोज करणार आहोत. कसं करायचंय ते बघून घ्यायचंय. ओके, आवाज करायचा नाही. आपण वावचे कसे एक्सप्रेशन देतो ते थोडेसे मोठे द्यायचे, जेणेकरून पूर्ण गळ्यावरती ताण जाणवला पाहिजे आणि हनुवटी पण वरती पण थोडासा ताण जाणवला पाहिजे. वाव, वाव. ओके, चलो 10 काउंट पर्यंत. 1, 2, 3. डोळे बंद करून फील करा. 4, 5. स्मिताताई आणखी थोडस मोठं. सुप्रियाताई आणखी थोडस मोठं. ग्रेट. 5, 6, 7, 8. मुबीनाताई मान सेंटरला ठेवा, सेंटरला ठेवा, वरती नाही, सेंटरला. 9 आणि 10. रिलॅक्स. डोळे बंद. दीर्घ लांब श्वास. श्वासासोबत संपूर्ण गळा, संपूर्ण जॉलाईन ढिली, सैल, रिलॅक्स. अलगद डोळे ओपन करायचे. ओके, यानंतर काय करणार आहोत, पूर्ण नाकापासून ते आपले जे गाल आहेत ते वरती स्ट्रेच करायचे. वरती स्ट्रेच केल्यानंतर टेम्पल रिजनला होल्ड करायचंय. ओके, इथे आपलं टेम्पल रिजन असतो, तिथे दोन्ही हातांनी होल्ड करायचंय. संपूर्ण पाठ, पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात रिलॅक्स. संपूर्ण जे आपले गाल आहेत ते गाल वरती ताणले जातात. आपली जी गालाची स्किन आहे ती अपलिफ्ट होण्यासाठी मदत होते. ओके, होल्ड करायचंय, पुन्हा हात हलवायचा नाही. ओके, वारंवार करायचं नाही. एकदा होल्ड केलं, नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि तोंडाने श्वास सोडायचा आहे. मोठा ओ करून तोंडाने श्वास सोडायचा. ओके, एकदा बघा. नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि ओ करून श्वास सोडायचा आहे. ओके, होल्ड ठेवायचंय. चला, श्वास घ्या आणि मोठा ओ करून श्वास सोडायचा आहे. 10 काउंट पर्यंत करायचंय. डोळे बंद ठेवून फील करायचंय. 1, 2,
3, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. दोन्ही हात खाली, डोळे बंद. संपूर्ण गालावरील, गळ्यावरील, संपूर्ण जॉलाईनवरती आलेला ताण निघून जात आहे, अनुभव करायचाय. रिलॅक्स. अलगद डोळे ओपन. ओके. यानंतर आपण बलून पोज करणार आहोत. ओके. बलून पोज कशी करायची आहे? चिक पफ पण त्याला म्हणतात. नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि दोन्ही गाल फुगवायचे. एकदा बघून घ्या. दोन्ही गाल फुगवायचेत आणि हाताच्या दोन्ही बोटांनी होल्ड करायचंय. ओके. 10 काउंट पर्यंत होल्ड करा आणि डोळे बंद. 1, ताठ बसा, मान पाठ सरळ. 2, 3, दीपिका ताई दोन्ही बोट तोंडावरती, थोडासा आतून स्ट्रेच बसतो. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. रिलॅक्स. दोन्ही गाल रिलॅक्स, ढिले, सैल. त्यानंतर पुन्हा चिक पफ करायचा आणि टॅपिंग करायचंय. ओके. अगोदर डाव्या गालाने डाव्या हाताने डाव्या गालावरती टॅप टॅप करायचा 10 काउंट पर्यंत. टॅप टॅप करायचं. याने काय होतं तर संपूर्ण गालावरील ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होतं. गालावरील पिगमेंटेशन असेल, वांगाचे डाग असतील तर ते कमी होण्यासाठी मदत होते. चला करा सर्वांनी. आकाश सर करा. चला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. हात रिलीज. संपूर्ण गाल ढिले, सैल अँड रिलॅक्स. यानंतर पुन्हा चिक पफ करायचंय. यानंतर उजवा गाल टॅप टॅप करायचं. संपूर्ण उजव्या गालावरील ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. थोडस टॅप टॅप फील करायचं. ओके. थोडस तिथलं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होत आहे, फील झालं पाहिजे. 4, 5, 6, 7. व्हेरी गुड. 8, 9 आणि 10. रिलॅक्स. डोळे बंद, दोन्ही खाल श्वासासोबत ढिले, सैल, रिलॅक्स. ओके. यानंतर आपण फिश पाऊट करणार आहोत. ज्यांचे ऑलरेडी गाल खूप आतमध्ये आहेत त्यांनी फिश पाऊट नाही करायचं. ओके. त्यांनी पुन्हा बलूनच करायचंय. ज्यांचे ऑलरेडी गाल आत आहेत त्यांनी. ओके. बाकीचे सर्वांनी फिश पाऊट करायचंय. फिश पाऊट कसं करायचं तर आपले जे ओठ आहेत, आपण पूर्ण जे गाल आहेत ते आतमध्ये सक करतो, आतमध्ये खेचून घेतो. ओके. तर त्यावेळेस काय करायचंय, कधी कधी काय होतं तर पूर्ण ओठांच्या तिथलेच फक्त गाल आतमध्ये खेचले जातात. थोडस इथे कॉन्सन्ट्रेट करायचे, इथले गाल आतमध्ये खेचण्याचा प्रयत्न करायचा. ओके. एकदा लक्ष द्या. वाटलं तर एक बोट इथे इथे टेकवा आणि आतमध्ये ती स्किन खेचली जाते का एकदा बघा. ओके. आणि होल्ड करायचंय. पाठीचा कणा सरळ, ताठ बसा. 1, 2, डोळे बंद करायचे आणि फील करायचंय. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. रिलॅक्स. दोन्ही गाल ढिले, सैल, रिलॅक्स. याने काय होतं
चिक पफने आणि फिश पाऊटने पण संपूर्ण गालावरील फॅट्स पण कमी होण्यासाठी मदत होते. अतिरिक्त जे फॅट असतील ते कमी होण्यासाठी मदत होते. ओके, यानंतर आपण नाकाच्या इथे जो खड्डा असतो, ओके, सर्वांना असतो, तो असतो सायनस पॉइंट. सायनसचा जर त्रास असेल तर तो त्रास कमी होण्यासाठी सुद्धा याची मदत होते. आणि तो एक प्रेशर पॉइंट सुद्धा आहे, ज्याने पूर्ण चेहऱ्याला रिलॅक्सेशन मिळतं. स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, पूर्ण चेहरा रिलॅक्स होण्यासाठी मदत होते. आपलं जे इंडेक्स फिंगर आहे, अंगठ्या शेजारचं बोट, त्याने तिथे थोडासा प्रेशर द्यायचा आहे. डोळे बंद ठेवायचे आणि क्लॉकवाईज रोटेशन. फील करायचे, संपूर्ण चेहरा रिलॅक्स होत आहे. फील करायचे, आतून फील करायचे. 2, 3, पूर्ण मन लावून करायचे. पूर्ण अर्धा तास स्वतःमध्ये लक्ष. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. दोन्ही हात खाली. संपूर्ण चेहरा ढीला, सैल, रिलॅक्स. एक दीर्घ लांब श्वास आणि संपूर्ण लक्ष स्वतःच्या सुंदर चेहऱ्यामध्ये. संपूर्ण चेहरा रिलॅक्स होत आहे, अनुभव करायचे. अलगद हळुवारपणे डोळे ओपन करायचेत. ओके, यानंतर डोळ्यांची एक्सरसाइज घेणार आहोत. डोळे घट्ट बंद करायचे, पूर्ण घट्ट बंद, अलगद ओपन करायचेत. ओके, घट्ट बंद, हळुवारपणे ओपन. चलो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. संपूर्ण डोळे ढिले, सैल, रिलॅक्स. अलगद डोळे ओपन करायचे. यानंतर काय करायचंय, अंगठा आणि अंगठा शेजारचं बोट, दोन्ही बोटांनी पूर्ण भुवई पिंच 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 करायचे. ओके, थोडस पिंच करायचं, जेणेकरून पूर्ण भुवयांना रिलॅक्सेशन मिळतं, पूर्ण डोळ्यांना रिलॅक्सेशन मिळतं. डोळ्यांच्या भोवतालचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होतं. डार्क सर्कल असेल, ओके, डोळ्यांच्या भोवताली डार्क सर्कल असतं, तर ते डार्क सर्कल पण फेंट कमी होण्यासाठी मदत होते. चला सर्वांनी 10 काउंट पर्यंत. 1, माझा आवाज क्लिअर येत नाहीये का? क्लिअर आहे का की थोडासा कमी येतोय? ओके, थोडस मोठ्याने बोलते. 2, 3, ओके, थोडस मोठ्याने बोलते. 4, 5, 6, व्हेरी गुड. 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. संपूर्ण डोळे ढिले, सैल अँड रिलॅक्स. ओके, यानंतर अलगद डोळे ओपन करायचेत आणि दोन्ही हातांच्या दोन बोटांनी, अंगठ्या शेजारच्या दोन्ही बोटांनी काय करायचंय, अलगद टॅप टॅप करायचे. डोळ्यांच्या खाली अलगद टॅप टॅप करायचे. डोळे बंद ठेवायचेत आणि फील करायचे, संपूर्ण डोळ्यांच्या भोवतालचं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होत आहे. 1, अलगद टॅप टॅप करायचं हळुवारपणे. 2, 3, ओके, थोडंसं काउंटिंग स्लो घेते. 4, आज आपल्याकडे थोडासाच वेळ आहे त्याच्यामुळे. ओके, उद्यापासून पूर्ण आपलं मसाज किंवा एक्सरसाइज असणार आहे, तेव्हा एकदम स्लोली काउंटिंग असेल. 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स, रिलॅक्स. संपूर्ण चेहरा ढिला, सैल अँड रिलॅक्स. ओके, हळुवारपणे डोळे ओपन करायचे. त्यानंतर कपाळ, दोन्ही हातांची 4 बोटं बरोबर आपले जे भुवयांचं सेंटर आहे तिथे उभी. ओके, हातांची बिलकुल मुवमेंट करायची नाही. हाताने स्किन ओढायची नाहीये, कारण आपण मसाज करत नाहीये, एक्सरसाइज करत आहोत.
दोन्ही बोटांनी फक्त पूर्ण कपाळाची स्किन कॉम्प्रेस करायची आणि स्ट्रेच करायची. बोट स्किन वरून फिरवायचे नाहीयेत, एका जागी असतील बोट. कॉम्प्रेस स्ट्रेच, कॉम्प्रेस स्ट्रेच. एक, पाठीचा कणा सरळ, मान सरळ. दोन, आणि संपूर्ण चेहरा रिलॅक्स. तीन, चार, पाच, सात, आठ, 9, 10. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. संपूर्ण कपाळ ढिलं सैल सोडून द्या. ओके. यानंतर काय करायचं तर दोन्ही हात बरोबर कपाळाच्या सेंटरला आडवी, पूर्ण कपाळ कव्हर करायचंय आणि पूर्ण स्किन कपाळाची वरती स्ट्रेच करायची आणि खाली कॉम्प्रेस करायची. वरती स्ट्रेच, खाली कॉम्प्रेस. डोळे बंद करून फील करायचंय. सर्वांनी डोळे बंद करा आणि फील करायचंय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. संपूर्ण कपाळ ढिलं सैल सोडू द्या. ओके. आपल्या ज्या कपाळावरील फाईन लाईन्स असतात, व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन ज्या असतात, कपाळावरती टॅनिंग पण असतं, ते सगळं कमी होण्यासाठी मदत होते. कपाळावरील ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होण्यासाठी सुद्धा मदत होते. यानंतर शेवटचं करणार आहोत एक्सरसाइज, कान. ओके. आपले जे कान आहेत, कान पकडायचे आणि थोडेसे बाहेर खेचायचे, थोडेसे, आणि फील करायचे संपूर्ण चेहरा रिलॅक्स होत आहे. 1, 2, स्ट्रेच अँड रिलीज. ओके. 3, 4, डोळे बंद. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. रिलॅक्स. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये, डोळे मिटलेले आणि संपूर्ण लक्ष स्वतःच्या चेहऱ्यामध्ये. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण चेहरा ढिला करा, सैल सोडून द्या. लक्ष कपाळामध्ये. संपूर्ण कपाळ, कपाळाचे प्रत्येक स्नायू ढिली सैल, रिलॅक्स. दोन्ही भुवया, दोन्ही डोळे, नाक, दोन्ही गाल, वरचा ओठ, खालचा ओठ, हनुवटी, दोन्ही कान, संपूर्ण गळा, संपूर्ण खांदे ढिले सैल, रिलॅक्स. चेहऱ्याची प्रत्येक पेशी, प्रत्येक सेल ढिली करा, सैल सोडून द्या. त्रिवार ओंकार. एक दीर्घ लांब श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. यानंतर ही स्थिती आपण सोडणार आहोत. दोन्ही हातांचे तळ हात एकमेकांवरती घासायचे आणि तयार झालेल्या ऊर्जेने, उष्णतेने अलगद संपूर्ण चेहरा व डोळ्याचे स्नायू
हलके से मसाज करायचे. पुन्हा एकदा रब युअर हँड्स आणि अलगद संपूर्ण चेहरा मसाज करायचा. आणि हळूवार दोन्ही हातांच्या मधोमध अलगद दोन्ही डोळे ओपन करायचे. चेहऱ्यावरती एक छान स्माइल ठेवायची. थँक्यू, थँक्यू सो मच. ग्रेट. कसं वाटतंय? रिलॅक्स वाटतंय का? वर्ग कसा वाटला सर्वांनी चॅट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचंय. थँक्यू, थँक्यू सो मच. वर्ग आवडला असेल तर सर्वांनी ऍडमिशन घ्या. ओके. थँक्यू, थँक्यू सो मच. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात. आपला वर्ग संपलेला आहे. ज्यांना लेफ्ट व्हायचं असेल ते लेफ्ट होऊ शकतात. ज्यांना क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स विचारू शकतात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. येस. ओके. उद्या आपलं मसाजचं सेशन असणार आहे. तर मसाजसाठी तुम्ही रेग्युलर जे काही ऑइल यूज करत असाल किंवा मॉइश्चरायझर यूज करत असाल किंवा नॉर्मली आपलं जे नॅचरल ॲलोवेरा जेल जर सूट होत असेल तर ते ॲलोवेरा जेल पण चालतं. आणि काहीच सूट नसेल तर पाणी, नॉर्मल पाणी, त्याने पण मसाज करू शकतात. ओके. डोळे ओपन करायचे पूनमताई. ओके. फॅट लॉस रिलेटेड ज्यांना कोणाला फॅट लॉस रिलेटेड क्वेश्चन्स आहेत त्यांनी पर्सनली मला मेसेज करा. आपले ग्रुपवरती मेसेजमध्ये सर्व टीचर्सचे नंबर दिलेले आहेत. तिथे तुम्ही पर्सनली मेसेज करून त्यांना विचारू शकतात. त्याची रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू दीपिका ताई. नाही, आपण टीचर ट्रेनिंग वगैरे असं काही प्रोव्हाइड करत नाही. आणखी तरी तो विचार नाहीये. फ्युचरमध्ये केल्यावरती आम्ही नक्की तुम्हाला इन्फॉर्म करू. क्लिन्झिंग मिल्क. ओके. तुम्हाला सूट होत असेल तर यूज करू शकतात. ओके. पण शक्यतो काय करा, एवढी जी 21 डेजची जी जर्नी आहे त्याच्यामध्ये पूर्ण नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्या यूज करा. ओके. आपलं कच्चं दूध जे असतं ना ते पण चालेल. कच्च्या दुधाने जरी केली तरीही चालेल, सूट होत असेल तर. येस, कोकोनट ऑइल पण चालतं. तुम्हाला जे सूट होईल ते. कोकोनट ऑइल सूट होत असेल तर ते पण यूज करू शकतात. येस, योगा क्लासेस चालू आहेत आपले. योगा क्लासेस घेतात. येस, एक्सरसाइज रोज करू शकतात. दिवसातून तुम्ही कधीही करू शकतात. पोळ्या करताना, ड्रायव्हिंग करताना, जे काही काम करत असाल तेव्हा नॉर्मली जे आहेत ना, बलून पोज, फिश पाऊट ते करू शकतात. ओके. स्किन ॲलर्जी असेल तर, स्किन ॲलर्जी असेल म्हणजे इचिंग वगैरे होत असेल तर त्याच्यासाठी एक्सरसाइजने वगैरे तिथलं ब्लड सर्क्युलेशन थोडंसं स्टिम्युलेट होऊन तिथलं इन्फेक्शन कमी होऊ शकतं. पण मग कोणतीही गोष्ट यूज करू नका. जर तुम्हाला सूट होत नसेल तर यूज करायचं नाही. थोडासा डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. ओके. ओके. एक्सरसाइजेसचे डिटेल आपण ग्रुपवरती असे काही मेसेजेस डिटेल्स म्हणजे असे काही पाठवत नाहीयेत आपण. फक्त जे सेशन असणार आहे, आज मसाजचं सेशन असेल तर ग्रुपवरती तो मेसेज येऊन जातो. मसाजचं सेशन आहे, तुम्हाला सोबत काय काय गोष्टी ठेवायचे. नॅचरल आपण फेस पॅक पण देतो. ओके. नॅचरल घरगुती जे फेस पॅक असतात, घरच्याच गोष्टी यूज करून ते फेस पॅक पण आपण प्रोव्हाइड करतो. येस, उद्या सकाळच्या आपल्या तिन्ही बॅचेसमध्ये सेम असणार आहे. जर तुम्हाला सकाळची, दुपारची कोणतीही बॅच तुम्हाला जी आवडेल ती बॅच करू शकतात. एखादं सेशन मिस झालं, सकाळचं मिस झालं तर तुम्ही दुपारचं करा किंवा मग संध्याकाळचं करा. ओके. थँक्यू. होम उठणं आता तर दिवाळी संपली. नेक्स्ट दिवाळीला होम उठणं नक्की प्रोव्हाइड करू आपण. ओके. आणि काय विचारायचं आहे का कोणाला? किंवा काहीही प्रश्न असतील तर तुम्ही पर्सनली कॉल किंवा मेसेज करू शकतात. नाही, मॉर्निंगची वेगळ्या टीचर आहेत, इव्हिनिंगच्या वेगळ्या टीचर आहेत आणि रात्रीची 9:30ची बॅच मी घेणार आहे. ओके. नाही, तिन्हीपैकी तिन्ही पण करू शकतात तुम्ही. फक्त मसाजचं असं असतं की तुम्ही मसाज दिवसातून एकदा आणि अल्टरनेट डेज करू शकतात. मसाज मसाज रोज करायचं नाही. आणि एक्सरसाइज जेव्हा असतात तेव्हा तुम्ही तिन्ही सेशन केले तरी काही हरकत नाही. डिपेंड. अश्विनी ताई, आपली सर्वांची स्किन वेगळी वेगळी असते.
आता कोणाला ऑइल सूट होतं, कोणाला थोडंसं ऑइलने मसाज केल्यानंतर जास्त छान वाटतं, जास्त क्लीन वाटतं, जास्त फ्रेश वाटतं, कोणाला मॉइश्चरायझरने. ते डिपेंड आपल्या स्किनवरती असतं. ओके. नाईटची एकच बॅच आहे 9:30ची. ओके. आणि कोणाला जर बोलायचं असेल तर बोलू पण शकतात. मी अनम्यूट करायला तुम्हाला ऍक्सेस देईल आणि मग तुम्ही बोलू शकतात. यस, थायरॉइड ग्रंथीचं आरोग्य सुद्धा सुधारतं, थायरॉइड पण सुधारते. आपण जे पूर्ण गळ्याला स्ट्रेच देतो त्याने थायरॉइड ग्रंथीचं आरोग्य सुद्धा सुधारते. यस, 30 मिनिटांची आपली बॅच आहे. ज्यांना कोणाला असं बोलायचं, असं बोलूयात ना आपण. ओके, अनम्यूट करून गप्पा करूयात. आता सेशन संपले, तुम्ही गप्पा करू शकतात. येस, 30 मिनिटांचीच आपली बॅच आहे, 21 दिवसांची आणि 30 मिनिटांची आपली बॅच आहे. थोडंसं स्वतःकडे आपण लक्ष देतो, स्वतःकडे बघण्याचा थोडासा दृष्टिकोन बदलतो. कोणी कोणी स्वतःला वेळ देतं. सकाळी एकदा आंघोळ केल्यानंतर फेस वॉश दिवसातून किती वेळा करतो आपण? संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर कोण कोण फेस? ग्रेट योगिता ताई, ग्रेट, छान. येस, शिल्पाताई पण छान. पण म्हणजे एवढे आपण किती बऱ्यापैकी 200 लोक होतो. आता 92 आहेत, तर त्याच्यातले 7-8च लोकांचे हात वरती आहेत. म्हणजे बघा. येस येस, वंदना ताई, तुम्हाला पण काउंट केलंय. येस, छान. स्वतःकडे थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. स्वतःचं स्किन रुटीन, स्वतःकडे व्यवस्थित लक्ष देऊन सगळ्या आपण महिला स्वतःकडे लक्षच देत नाहीत. घरच्या कामामध्ये, ऑफिसच्या कामामध्ये एवढं बिझी असतो की डोक्याला तेल लावायचं हे पण विसरून जातो. त्यामुळे सॅटर्डेचं आपलं हेड मसाजचं पण सेशन आहे. येस, फेसवरचे फॅट्स पण कमी होतात. आपले जे अगोदरच्या बॅचेस जे एक्सपिरियन्स आहेत ते तुम्ही ग्रुपवरती आलेले आहेत, ते पण रीड करून बघा एकदा. त्यांच्याकडून जे जे रिप्लायज आलेत आपल्याला, त्यांना काय काय इफेक्ट जाणवले पूर्ण 21 दिवसांमध्ये, त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की याचे बेनिफिट्स काय आहेत. ओके. पिगमेंटेशनसाठी पण आपण काय करतो, पूर्ण एक्सरसाइजमध्ये, मसाजमध्ये पूर्ण जे स्ट्रेच देतो गालाला वगैरे, तर तिथलं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट होतं. आणि ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट झाल्यानंतर काय होतं, ते चांगल्या प्रकारे तिथं जास्तीत जास्त ऑक्सिजन पोहोचतो आणि तिथलं आरोग्य सुधारतं. मग त्याने पिगमेंटेशनचे, पिंपल्स असेल तर पिंपल्सचे डाग सुद्धा तुम्हाला जाणवेल. 1 आठवडा पूर्ण डेडिकेशननी व्यवस्थित करून बघा, तुम्हाला 1 आठवड्यात फरक जाणवायला लागेल. स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. फेस वॉश करताना, फेस पण वॉश करताना आपण किती वेळ फेस वॉश करतो? लगेच झालं. फेस वॉश करताना पण थोडंसं कॉन्शियसली व्यवस्थित लक्ष देऊन आपण करतो. ओके, फेस पॅक ग्रुपवरती येऊन जाईल अश्विनी ताई. जेव्हा आपण आठवड्यातून एकदा आपण फेस पॅक देतो, ते पण डिटेल्स पूर्ण ग्रुपवरती येऊन जातात. ज्यांना सूट होईल नाही होईल ते पूर्ण सांगून आपण तसे मेसेज करत असतो ग्रुपवरती. येस, कोणाला बोलायचं आहे का? बोलू शकतात. येस, मंजुश्री ताई, तुम्हाला बोलायचं आहे? एकच मिनिट, अनम्यूट करा. या मॅडम, तुम्ही इथे जे स्टेप्स दाखवली होती ना, इथे साईडला करून वर पाहून, तर एव्हरी टाइम यू हॅव टू रिलीज द बलून, और जे होतं ती. डायनॅमिक करायचं, हम्म. होल्ड करून ठेवायचं नाही. 1, हम्म. 2, स्ट्रेच रिलीज, स्ट्रेच रिलीज. जेव्हा अच्छा, आपण जसं की यू होल्ड. जस्ट गो अप अँड देन यू डू अँड रिलीज इट लाईक. येस 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 ओके, आणि ते साईडला गेल्यावर स्ट्रेच अँड रिलीज. ओके, येस, आणि हे जे हे होतं ते होल्ड होल्ड. होल्ड, कम्प्लीट होल्ड. मॅम, येस तुम्ही ना ते स्टेप जरा 2-3दा करत जा, म्हणजे वन्स वी कॅन सी यू फॉर 3 टाइम्स और समथिंग लाईक दॅट, अँड देन फॉलो इट. येस येस येस. ज्यांना कोणाला वाटतं ना की म्हणजे समजत नाहीये किंवा कन्फ्युजन आहे, कन्फ्युजन मध्ये कोणतीच गोष्ट करायची नाही. तुम्ही फ्री आहात, हँड रिलीज करायचा किंवा चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज करू शकतात की आम्हाला समजलं नाही. मनामध्ये कोणतीही शंका ठेवून करायचं नाही. वाटलं शंका आहे, मला समजलं नाहीये, तुम्ही विचारू शकतात. फ्री आहे, आम्ही तुमच्यासाठी आहोत. त्यामुळे तुम्ही काही प्रश्न विचारू शकतात. ओके. मॅडम, तुम्ही 2-3दा डेमो करून जा, म्हणजे तुम्ही स्टार्ट करता वी वॉच यू, आणि मग त्याच्यानंतर आम्ही करू आपल्या आप मग. ओके, चालेल, आणि हे नक्की. 10 काउंट्स, म्हणजे ती 10 काउंट्स करायची आहे, एक स्टेप 10दा करायची आहे की 10 10? काउंट्स नाहीये. आता या सेशनमध्ये पूर्ण एज ग्रुप मधल्या लेडीज आहेत, जेंट्स आहेत, म्हणजे पूर्ण आहेत. म्हणजे सर्वांचे स्किन टाईप वेगळे आहे. 10 काउंट म्हणजे की सर्वांना फ्लेक्झिबल, म्हणजे सर्वांच्या स्किनसाठी सुटेबल आहे.
ओके, ओके. सर्वजण त्याच्यामध्ये व्यवस्थित करू शकतात. मग ते तुम्हाला सुटेबल, म्हणजे तुम्हाला स्पीडने केल्यावरती छान वाटते की स्लोली केल्यानंतर छान वाटते. 10 काउंट पर्यंत तुम्हाला ज्या गोष्टीने रिलॅक्सेशन मिळेल, जसं केल्यावरती रिलॅक्सेशन मिळेल तसं करायचंय. काउंटिंग थोडंसं फास्ट असेल, तुम्हाला वाटते की नाही मला स्लो स्पीडने केल्यावरती कम्फर्टेबल वाटतंय, तर स्पीड हम्म. जास्त असू द्यात, पण आपलं स्लो स्पीड मध्ये करायचं. कारण सर्वांना मॅच करणं, कोणाला थोडंसं फास्ट आवडतं, कोणाला हम्म. थोडंसं स्लोली आवडतं, सर्वांना वेगवेगळं असतं. त्यामुळे थोडंसं स्वतःला छान वाटलं पाहिजे त्या प्रकारे करायचं. ओके. क्लास खूप चांगला होता. ऑलरेडी स्ट्रेच फील होत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो थँक्यू मच. सो थँक्यू मच. मंजुश्री ताई. ओके. येस, अर्चना ताई. तुमचा मेसेज कदाचित वरती गेलाय. तुम्ही एकदा हँड रेज करता का? तुम्ही डिरेक्टली असं माझ्याशी बोला. ओके, आणखी जास्त क्लिअर मला पण समजेल आणि तुम्हाला पण व्यवस्थित समजेल. ओके. दीपाली ताई, डबल चीन साठी आपण जे एक्सरसाइजेस घेतलेत, जीवा बंद पण घेतो आपण, आणखी हे वाले जे एक्सरसाइज याच्यामध्ये पण खूप सारे व्हेरिएशन्स आहेत. आज आपलं 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण इंट्रोडक्शन झालं आणि आपलं फक्त 15 मिनिटात आपण एक्सरसाइजेस घेतलेत पुढचे. उद्या आपला डे 1 असणार आहे, त्याच्यामध्ये पूर्ण अर्धा तास आपण एक्सरसाइजेस घेणार आहोत. जर मसाज असेल तर फक्त मसाज घेणार आहोत. त्यामुळे तिथे तुम्हाला आणखी व्यवस्थित फील होतं, आणखी जास्त स्ट्रेच फील होईल. ओके. येस. उद्या उद्या काय हवं आहे? जे काही तुम्ही ऑइल यूज करत असाल, मॉइश्चरायझर यूज करत असाल, जे काही तुम्ही यूज करतात ते सोबत ठेवा. किंवा तुम्ही काहीच यूज करत नाही, तुम्हाला काही सूट होत नसेल, तर साधं आपलं नॉर्मल वॉटर ठेवायचं सोबत. फक्त थंडीचे दिवस आहेत, थंड वॉटर घेऊ नका, थोडंसं नॉर्मल कोमट असेल तर चालेल, जेणेकरून स्किनला त्रास नाही झाला पाहिजे. ओके. चालेल. आणि कोणाला काय बोलायचं आहे? अर्चना ताई, तुम्ही हँड रेज करा, म्हणजे तुम्हाला मी अनम्यूट करायचा ऍक्सेस देते, म्हणजे तुम्ही बोलू शकतात. या संगीता ताई, तुम्हाला बोलायचंय? अनम्यूट करा आणि बोला. मॅम तुम्ही ते बलून पोज केली ना, ते श्वास तोंडाने सोडायचा होता की नाकाने सोडायचा होता? नाकाने तोंड आपलं होल्ड राहतं, नाकाने श्वास कंटिन्यू श्वास घेणं सोडणं चालू राहतं, पण गालामध्ये एअर पास होते ना, हा, होल्ड मग एंड करायचं, आतून स्ट्रेच फील होतं. एंड कसा करायचा त्याचा? एंड रिलीज, डिरेक्टली ओके. रिलीज, याच्यामध्ये श्वासाचं काही नाहीये. थँक्यू. ओके. पिगमेंटेशन साठी पण फेस पॅक देणार. अर्चना ताई, एक मिनिट हा. इथे आपल्याला बघा, एक हार्ट शेप आहे, तिथे रिॲक्ट म्हणून ऑप्शन आहे, तिथे तिथे हँड रेज करा, म्हणजे तुम्ही मला स्क्रीनवरती दिसाल डायरेक्ट. ओके. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये केल्यानंतर मला सापडणार नाहीत की किंवा तुमचा व्हिडिओ ऑन करा. नाही, संडेला आपल्याला सुट्टी आहे, संडेला थोडंसं रिलॅक्सेशन. काम केल्यानंतर थकतोत ना आपण, तसं पूर्ण स्किन पण थकते. संडेला थोडंसं रिलॅक्सेशन. ओके, वंदना ताई, तुम्ही बोलणार आहात? येस, अनम्यूट करा. अनम्यूट. बघा तिथे ऑप्शन येतोय. हो. स्किन एलर्जी इचिंग होते स्किनला, त्याला काय आहे का? कसं होईल? इचिंग म्हणजे तुम्हाला काही इन्फेक्शन असेल किंवा ॲलर्जी आहे का कशाची? एलर्जी कळत नाही, पण पूर्ण बॉडीला इचिंग होतं मला. रेड रॅशेस येतात. ओके. कुठे इचिंग होतं म्हणजे? याच्याबद्दल तुम्ही थोडासा डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण की आम्ही म्हणजे समोरून स्किन वगैरे पाहत नाहीत ना, त्याच्यामुळे आम्हाला याच्यावरती सजेशन देता येणार नाही. डॉक्टरांचं भरपूर केलं, पण डॉक्टर म्हणतात एलर्जी तुम्ही शोधा. असं कसं शोधणार आपण? म्हणजे काय करेना? ट्राय करायचं की म्हणजे थोडंसं लक्ष द्यायचं, काही खाल्ल्यानंतर किंवा काही म्हणजे काहीतरी लावलंय तुम्ही, त्याच्यानंतर तुम्हाला जास्त इचिंग होते, थोडंसं ऑब्झर्व करायचं, स्वतःला ऑब्झर्व करायचं की कशाने काय होतंय, तेव्हा तुम्हाला सापडून जाईल. आणि किंवा किंवा डिटॉक्स ज्यूस, आपण डिटॉक्स ज्यूस आणि डिटॉक्स टी पण देणार आहोत, तर ते पण तुम्ही ट्राय करून बघा. त्याने पूर्ण आपलं शरीर असतं ते डिटॉक्स होतं, जे आपलं शरीरातले पूर्ण टॉक्झिन साठलेले असतात ते शरीराच्या बाहेर निघून जाण्यासाठी मदत होते, त्याने पण हेल्प होईल. ट्राय करा वंदनाताई. जर तुम्हाला वाटलं म्हणजे खूपच त्रास होत असेल तर करू नका, आणि मग त्याच्यामधून तुम्हाला 1 वीक मधून तुम्हाला समजेल की नाही तुम्हाला ह्याने त्रास होतोय जास्त, किंवा असं होऊ शकतं की रिलीफ पण मिळू शकतो त्याच्यामधून. ओके. थँक्यू. येस.
गाल खूप चब्बी आहे त्यामुळे डोळे आत वाटतात. ओके. गाल पण आतमध्ये जातील, गालावरचे फॅट्स कमी होतात आणि डोळ्यांच्या खालचा जो पफीनेस असतो तो पण कमी होईल. तर तो पफीनेस का असतो की जास्त झोप झाल्यानंतर पण येतो कोणाकोणाचा, किंवा कमी झोप झाल्यानंतर पण येतो, तर तो पफीनेस सुद्धा कमी होतो. आपण डोळ्याचे पण एक्सरसाइजेस घेणार आहोत, डोळ्यांच्या खालून पण मसाजेस आहेत खूप साऱ्या. 21च्या जर्नीमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. सगळं आजच ऐकणार आहात का? ओके. डिटॉक्स ज्यूस, डिटॉक्स टी आपल्याला ग्रुपमध्ये त्याचे मेसेजेस येऊन जातील. ओके. त्याची रेसिपी, तो कसा बनवायचा ते पूर्ण ग्रुपवरती येऊन जाईल. ओके. पफी आईज पण कमी होतात, डोळ्यांच्या भोवतालचे डार्क सर्कल्स पण कमी होतात. ओके. स्वातीताई तुम्ही बोलणार आहात का? येस, अनम्यूट करा. गुड इवनिंग मैम, गुड इवनिंग एवरीबॉडी। मैम, इन्होंने जो मैम ने वंदना मैम ने खुजली के लिए बोला ना, हाँ। इन्फेक्शन के लिए इनको स्किन का, तो उसके लिए शायद इनको ना फूड एलर्जी टेस्ट कराना पड़ेगा। तो उससे यस। इनको पता चल जाएगा किस चीज की एलर्जी है, क्योंकि मेरी मदर इन लॉ को भी हुई थी अभी वो। तो टेस्ट की रिपोर्ट्स तो नहीं आई थी, लेकिन उन्होंने थोड़ा सा बॉडी डिटॉक्स किया तो उनको थोड़ा असर हुआ। और एक हमारे यहाँ पे एक मंदिर भी है, उससे भी उनको काफी आराम मिला। ओके। तो अगर हो सकता डिटॉक्स है कर कहीं से पाएंगी भी तो हो। ज्यादा बेटर है। एंड यस। इफ नॉट देन, क्योंकि उनको भी बहुत एक्सट्रीम था, मतलब पूरी बॉडी में बहुत खुजान खुजान हो रही थी उनको। तो फिर उससे उनको डिटॉक्स से हुआ, एंड देन वो मंदिर जाने से भी हुआ। अच्छा। थैंक थैंक यू। यू, थैंक यू सो मच। देखो यहीं पे भी आंसर मिल गया आपको। थैंक यू। यस। आणखी कोण बोलणार आहे? ओके. रजनीताई, व्हिडिओ ऑन करा चला. स्वतःचा सुंदर चेहरा असा लपवायचा नाही. येस, चला अनम्यूट करा आणि बोला. थँक यू सुप्रियाताई. सर्वप्रथम थँक्यू मॅम. माझा फर्स्ट डे होता आज, म्हणजे मी पहिल्यांदाच जॉईन केले. तुमच्याबद्दल आम्हाला एका रिलेटिव्हने सांगितलेलं की असं असं ऑनलाईन आहे, आणि माझा चेहरा तुम्ही बघत असाल खूपच पफी आहे. येस. वॉटर रिडक्शन ऍक्च्युली मला वाटतं फेस मधून माझ्या बरोबर होत नाही. कधी कधी डोळे खूप सुजलेले असतात, चेहरा सुजलेला असतो, डबल चिन पण भरपूर आहे, पिगमेंटेशन आहे. ऍक्च्युली दोन छोट्या मुलांची आई आहे मी. हा, आणि एज माझा 38 आहे. तर मला हेच विचारायचं होतं. ऍक्च्युली फर्स्ट डे होता आणि मला खूप लेट जॉईन झालं माझ्याकडून. हा हा. तर तुम्ही हे जे 3 टायमिंग दिलेत त्याच्यामध्ये मी एकदा एकदा कधीच करू शकते का तिन्ही पण करू शकते, म्हणजे मी जर फ्री असेल? हा, मी एकदा एक्सप्लेन करते. आपण एक्सरसाइजचे, आज आपण काय घेतलं, एक्सरसाइजचं सेशन घेतलं. तर ते हा. सेशन तुम्ही दिवसातून 3ही बॅच करू शकतात, किंवा दिवसातून तुम्हाला जेव्हा वाटेल की मला वेळ आहे, फ्री टाइम आहे, तेव्हा तुम्ही करू शकतात, तेव्हा एक्सरसाइजेस तुम्ही करू शकतात. पण जेव्हा मसाजचं सेशन असेल तेव्हा मसाज एकाच वेळी करायचं, दिवसातून फक्त एकाच वेळी करायचं, 3 वेळेस मसाज करायचं नाही. ओके. ओके. एक्सरसाइजेस तुम्ही दिवसातून कितीही वेळेस करू शकतात, तुमच्या फ्री टाइम मध्ये करू शकतात, किंवा 3ही बॅचेस जॉईन करून तुम्ही करू शकतात. तुम्हाला 3ही बॅचेसचं 21 डेज ऍक्सेस दिलेला आहे. हम्म. ओके. आणि मेन म्हणजे आपण कसे आहोत, काय आहोत, स्वतःला असं सांगायचं नाही माझे गाल खूप फुगलेले, चोब्बी चोब्बी. स्वतःला सांग कसंही असू द्यात, मी स्वतःवरती प्रेम करते आणि मी स्वतः खूप सुंदर दिसते. ओके. तिकडे ओके. बाकीचं जाऊ द्यात, मी सुंदर दिसते तर मी सुंदर दिसतेच. आरशात बघितलं मी सुंदर दिसते. ओके. बाकी पण डिटेल मला हवी होती मॅम, म्हणजे वेट लॉसची वगैरे असं. हे सगळे क्लासेस ऑनलाईनच असतात का? हो हो, ऑनलाईन आहेत. फॅट लॉसच्या पण आपल्या भरपूर साऱ्या बॅचेस आहेत. तुम्ही एकदा पर्सनली मेसेज करा किंवा ऑफिस नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला डिटेल्स मिळून जातील. ओके ओके, थँक्यू. खूप सुंदर बोलता मॅम तुम्ही. थँक यू, थँक्यू. थँक यू सो मच. येस. योगिताताई तुम्ही बोलणार आहात? येस, अनम्यूट करा. मी सकाळी फक्त एकचदा हे करते, क्रीम लावते, हा हा. सनस्क्रीन लावते, आणि रात्रीची एक नाईट क्रीम आहे हा. ती लावते झोपताना. तर चालेल का ती लावली तर? ते तुमचं अगोदरपासूनचं खूप दिवसापासूनचं रुटीन आहे हे स्किन केअर. ओके. तर ते तुम्ही रेग्युलरली फॉलो केलं तरीही चालेल. आणि आपलं जे एक्सरसाइज असतात तेव्हा काहीच नाही यूज करायचं. एक्सरसाइजेस
तसेच करायचे आहे त्या स्किनवरती, काहीच अप्लाय करायचं नाहीये. आणि हा जेव्हा मसाज करणार असाल तेव्हा तुम्हाला जे सूट होतं त्याने मसाज करा. मग ते क्रीम असो किंवा ॲलोवेरा जेल असू द्यात किंवा कोणतंही ऑइल असू द्यात. ओके, आपण हे पण सांगणार आहोत की स्किन टाईप कसा ओळखायचा. ऑइली स्किन, ड्राय स्किन, ॲक्ने प्रोन स्किन, नॉर्मल स्किन, ह्या सर्व गोष्टी आपण सेशनमध्ये सांगणार आहोत. पुढच्या सेशनमध्ये आपण सांगणार आहोत. ओके ओके, ओके. चालेल. थँक्यू. थँक्यू रुचाताई. तुमचा व्हिडिओ ऑन आहे का? थँक्यू सो मच. येस, आणखी कोणाला बोलायचंय का? काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकतात किंवा कॉल मेसेज करू शकता. येस, तुम्ही दिसत नाही. येस, दिसलात. तुम्ही पण सुंदर दिसत आहात. ग्रेट. चला, सर्वांनी स्वतःच्या हृदयावरती हात ठेवायचा आहे. ओके, डोळे बंद करायचेत आणि स्वतःचा सुंदर चेहरा बंद डोळ्यांनी अनुभव करायचा आहे आणि स्वतःला सांगायचंय मी खूप सुंदर दिसते. आतून फील करायचे, गुसबम्स आले पाहिजेत. मी खूप सुंदर दिसते. माझं माझ्यावरती खूप प्रेम आहे. मी माझ्यावरती खूप प्रेम करते. आणि स्वतःला एक छोटासा हक करायचंय आणि आय लव्ह माय सेल्फ. ग्रेट. आणि हे दिवसातून जेव्हा जेव्हा आठवण येईल, जेव्हा जेव्हा आपण आरशात पाहू, तेव्हा तेव्हा स्वतःला सांगायचंय. ओके. येस, थँक्यू सो मच. येस, दीपालीताई, मॉर्निंगची जर बॅच मिस झाली, इव्हिनिंगची मिस झाली तर तुम्ही रात्रीची करू शकता. ओके, चालेल. कोणती बॅच करू शकता तुम्ही? तिन्ही पैकी तुम्हाला जी आवडेल ती करा किंवा तुमच्या वेळेनुसार करा. जसं तुम्हाला छान वाटेल तसं करा. तिन्ही बॅचेसचं ऍक्सेस आहे. ओके, चालेल. थांबूयात आपण. काही प्रश्न नसतील तर किंवा काही प्रश्न असतील, पर्सनली बोलायचं असेल तर कॉल किंवा तुम्ही मेसेज करून बोलू शकता. चालेल. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. गुड नाईट. मस्त राहा, छान राहा, खुश राहा आणि मस्त 7 ते 8 तासांची छान झोप घ्यायची आहे. ओके, तेव्हाच डोळ्याखालचे डार्क सर्कल पण जाणार आहे. चालेल, थांबूयात आपण. थँक्यू. गुड नाईट ऑल ऑफ यू.